सगळीकडे धुकं पसरलेलं आहे. तर फायनली गाईज स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललोय एका ठिकाणी फिरायला. कुठे चाललोय माहीत नाही. कुठे चाललोय? रेड्डीला. रेड्डी गाव कुठेतरी आहे, आय थिंक वेंगुर्ले साईडला आहे. तर खूप सारे प्लॅन्स आमचे ठरले होते, पण ते जरा काही कारणामुळे ड्रॉप झाले. आणि आता फायनली आम्ही निघालोय. काल 12:30-1 पर्यंत आमचं ठरत होतं की जायचं की नाही. फायनली आता आम्ही सगळं निघालोय. आता वाजले 8:30. तर आता बघू आम्हाला किती वेळ लागेल. मजा तर येईलच. चला तुम्हाला दाखवतो मग प्रवासाचा. तर आता आम्ही चाललो आहोत गोवाला, म्हणजे ते वेंगुर्ल्याला. तिकडे एक रेड्डीचा गणपती तर तो बघायचा आणि एक रेड्डी बीच आहे. तर जाताना हा रोड जामच भारी आहे. इकडे आम्ही आता घाटातून चाललो आहे आणि फुल एकदम हिरवळ आहे आणि रस्ते पण एवढे भारी आहेत ना इकडचे, मुंबईपेक्षा जाम भारी रस्ते. आणि आता फक्त जर पाऊस असं तर एक नंबर मजा वाटली असते. तुम्ही रस्ते पण बघा, एवढं मस्त वाटतं ना गावी जायला. यायला पाहिजे गावी. आम्ही आता आंबोली घाटामध्ये थांबलोय, कारण की इकडे व्ह्यू एकदम भारी आहे. सगळीकडे धुकं पसरलेलं आहे. इकडे गर्दी पण जाम आहे. तर तुम्हाला धुकं वगैरे दाखवतो कसं इकडे. आता तर पाऊस नाही. जेव्हा पाऊस येईल तेव्हा तर अजूनच रस्ता फुल पॅक असेल. सगळीकडे माकडं वगैरे पण आहेत. बाय बाय. व्ह्यू बघा गाईज, काय भारी आहे. इकडे असतो धबधबा, तो आता तर नाही आहे, पाऊस नाही अजून. इकडे हा घाट आहे बघा. फोनमधून तर नाही कळणार, पण जामच खोल आहे. आम्ही आता फायनली निघतो इकडून. मस्तपैकी इकडे व्ह्यू वगैरे एन्जॉय केला. आता आम्ही चाललो आमच्या लोकेशनकडे, रेड्डी गणपती मंदिर. तर चला पटकन निघू. ऑलरेडी 10-10:30 वाजलेत आणि आजचा एकच दिवस आहे, परत यायचं पण आहे रिटर्न. चला तर भेटू डायरेक्ट आता रेड्डी गणपती मंदिरजवळ. फायनली आपण पोचलो आहे रेड्डी गणपती मंदिर. तर आता बघू शकता, हे समोरच खाली मंदिर आहे आणि इकडे पार्किंगला पण बऱ्यापैकी जागा आहे. सर आम्हाला 3-4 तास लागले यायला. तर आपण आता पटकन दर्शन घेऊ. आणि इकडे एक बीच पण आहे, रेड्डी बीच. तर तिकडे पण जायचं आहे आता. तर हे काहीतरी आमच्या इकडून 121 किलोमीटर होतं. तर चला आता जाऊ, पण दर्शन घेऊ आणि मग तिथून पुढचा प्रवास बीचकडे. तर फायनली आमचं दर्शन झालेलं आहे. इकडे काय एवढी गरमी, म्हणजे असं ऊन नाही, पण खूप जास्त गरम होते. आणि आज गर्दी पण बऱ्यापैकी इकडे. आम्हाला वाटलेलं गर्दी पण नसेल जास्त, पण आहे गर्दी. आणि बाजूलाच रेड्डी बीच आहे, 2 मिनटावरच आहे. तर आता आम्ही चालू तिकडे. तिकडचा व्ह्यू जरा एन्जॉय करू कसं आहे ते. चला तर जाऊ. तर आता इथून आम्ही दुसऱ्या बीचवर चाललो आहे, कारण की इकडे आतमध्ये जाऊ देत नाहीत आम्हाला, कारण की समुद्र खूप खोल आहे इकडे. त्यामुळे आता आम्ही निघतोय इकडून. फिरून सगळ्यांना भूक लागली आहे, तर आम्ही आता आलो जेवायला. तर मी तर व्हेज थाळी घेतली, कारण की मी तर फिश वगैरे खात नाही. बाकी सगळ्यांनी फिश थाळी घेतली आहे. तर आता जेवल्यानंतर एक स्पॉट बाकी आहे, तर तिकडे जाऊ. बीच त्याचं नाव आता माहीत नाही मला, पण थोड्या वेळाने सांगतो.
तोपर्यंत पटकन जेवून घेऊ आणि नंतर तुम्ही पुढचं ब्लॉग एन्जॉय करा. One eternity later. फायनली आम्ही पोचलोय शिरोडा बीचवरती आणि इकडे व्ह्यू एक नंबर आहे. त्यामुळे तुम्हाला व्ह्यू पण दाखवतो. काहीच व्ह्यू बघा, एक नंबर व्ह्यू आहे. फुल मजा झाली आहे बीचवरती. हे सगळे पूर्ण आतमध्ये गेलेत. मी पण फुल एन्जॉय करते आणि गर्दी इकडे बऱ्यापैकी गर्दी पण आहे बीचवरती. आणि ही माझी बहीण बघा काय करते. फायनली ट्रिप सक्सेसफुल झालेली आहे, एंड झाली आहे आणि आम्ही आता चाललो परत घरी.